पुढे बघूया आता पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाकडून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। आयोजन करण्यासाठी संस्थांना 77,20,000ची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि आशियाई चित्रपट महोत्सवाकरता नव्याने पारितोषिक ठरवण्यात येते। मराठवाड्यातनं ही बातमी मराठवाड्याच्या संदर्भातली पण बातमी समोर येते। कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मराठवाड्यातील पाण्याची कमतरता लक्षात घेता कन्नड नगर परिषदेसाठी राज्य सरकारकडून 50 कोटींचा निधी नगर परिषदेअंतर्गत होणारे पाणी पुरवठा प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केले। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्या बरोबर। तुषार, दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची बैठक पार पडते। आचारसंहिता जी आहे ती जाहीर केल्या जाईल, त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी म्हणजे कॅबिनेट पार पडते। कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर अजूनही राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे। मात्र या आठवड्यातली राज्य मंत्रिमंडळाची ही तिसरी बैठक आहे। राज्य सरकारच्या मॅरेथॉन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू आहेत। मागच्या 2 कॅबिनेट बैठका जर आपण पाहिल्या असतील तर त्या दोन्ही कॅबिनेट बैठका मिळून आपल्याला जवळपास 60 निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता कॅबिनेट बैठक सुरू आहेत। मात्र या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय काय न्यूझीलंड लोकमतच्या हाती लागलेले आहेत। त्यानुसार आरोग्य विभाग असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा आंतरराष्ट्रीय महोत्सव असेल, यासाठी जवळपास शेकडो कोटी देण्यात आलेले आहेत। आपण प्रेक्षकांना सांगणार आहोत, बारामती परिसरातील जे सोमेश्वर भाग आहे, या सोमेश्वर भागासाठी अजित पवार यांनी 100 खटांच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी जवळपास 77 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला शासन निर्णय देखील आपल्याला जारी होताना पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर विभाग आहे पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने देखील आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी जवळपास 77 लाख रुपयांचा निधी दिलेला आहे आयोजन करण्यासाठी। तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आता उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न हा गेली अनेक वर्षे असल्याचं पाहायला मिळतोय। त्यामुळे या पाणी प्रश्न मिटावा यासाठी जवळपास 50 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। मराठवाड्यामध्ये पाण्याची कमतरता लक्षात घेता कन्नड नगर परिषदेसाठी राज्य सरकारने हा निधी दिलेला आहे। आता या मंत्रिमंडळ बैठकीतले 3 निर्णय आतापर्यंत बाहेर आलेले आहेत। आणखी काही मोठ्या गोष्टी आपल्याला या राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीमध्ये होताना पाहायला मिळणार आहेत, कारण की ही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची ही शेवटची महायुतीची कॅबिनेट बैठक आहे। त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर आपल्याला संपूर्ण देशभर आचारसंहिता लागू होणार आहे। त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, किंबहुना पर्यटन विभागाकडून या ठिकाणी आयोजनासाठी या ठिकाणी 77 लाखांचा निधी देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखी कोणकोणत्या विभागांचे निर्णय घेतले जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय वेगळी नामकरण राज्यामध्ये पाहायला मिळतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पायाभूत सुविधा असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, यासाठी काही निधी दिला जाणार आहे का, किंबहुना काय म्हणजे एकूण आचारसंहिता लागणार हे लक्षात घेता निर्णयांचा धडाका जो आहे तो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्याला बघायला मिळेल। धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर बघूयात आता सर्वांना